नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीत शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मार्केट यावर्षी खाचखळग्यांचं आहे म्हणूया, वळणावळणांचं आहे म्हणूया, ट्रिकी आहे म्हणूया, किंवा सोपं सरळ नाही आहे, अवघडही नाही आहे पण सोपं सरळही नाही आहे. अधूनमधून थोडी संधी मिळते आहे आणि पुन्हा खड्ड्यातून रस्ता काढावा लागतो आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच दिसते 2557 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6842 कोटींची. बॉन्ड यील्ड पुन्हा वाढला आहे 4.43. डॉलर इंडेक्स 101.18, तर क्रूड 73.20 या लेव्हलला आहे. आता काल एक कमेंट होती, अगदी वास्तविक कमेंट होती, की IT सेक्टर पडतोय म्हणून पोर्टफोलिओ लॉसमध्ये जातो. या सगळ्या गोष्टीवर बघा, तुम्हाला पुढे कधी असं घडलं, ही ट्रिक आजमावता आली तर तुम्ही तसा प्रयत्न करू शकता. मी माझ्या बाबतीत करून पाहिला आहे आणि त्यात तसा जर प्रयत्न केला तर तोट्याचं प्रमाण कमी राहतं. म्हणजे एखादा शेअर पडणार आहे किंवा या कंपन्यांच्या बाबतीत, या सेक्टरच्या बाबतीत चांगली न्यूज नाही आहे, किंवा साधारण एक निदान बघा की मार्केट पडू लागलं ना की रिॲलिटी सेक्टर मंदीत जातं. कारण लोक मार्केटमध्ये पैसा कमावतात आणि तो रिॲलिटी सेक्टरमध्ये गुंतवतात किंवा सोन्यामध्ये गुंतवत असतात. पण रिॲलिटी सेक्टर पडतो. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? एक आपल्याला थोडी हिंट मिळते, आता ह्याच्यानंतरची स्टेज काय असेल, तर आपल्याजवळ त्या सेक्टरमधले शेअर विकायचे असले तर, आणि विकलेला भाव लक्षात ठेवायचा आणि तो शेअर खाली आल्यानंतर पुन्हा खरेदी करायचा. असा उलटा ॲग्रेसिव्ह ट्रेड आपण करू शकतो. त्याने तोट्याचं प्रमाण कमी राहतं. पण आत्ता तसा ट्रेड IT सेक्टरमध्ये घेऊ नका, कारण IT सेक्टर खूप पडला आहे. जर मोठ्या प्रमाणावर AI IT-वाल्यांनी पैसा गुंतवला तर सेक्टरमध्ये बदल होऊ शकतो. आता जवळजवळ 60 to 70% लॉस IT झाला आहे. आता तशा पद्धतीचा प्रयत्न करता येणार नाही. काही बातम्या आहेत त्या बघूया. KPITने सांगूनच टाकलं आहे की परफॉर्मन्स कमजोर राहील, रेव्हेन्यू 1% कमी होईल, आमचं मार्जिनही कमी राहील, पण सेकंड हाफमध्ये सुधारणा होईल आणि चौथ्या क्वार्टरमध्ये चांगली ग्रोथ दिसेल. L&T टेक, इन्फोनिक्स 4o हा AI प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे. HDFC लाईफ, ठाणे कमिशनरकडून GST ऑर्डर 132.7 कोटी एवढे भरण्यासाठी त्यांना मिळाली आहे. कोटक बँक, डच बँक AG यांच्या रिटेल बिझनेससाठी त्यांनी 281.7 कोटी रुपये दिले आहेत आणि त्यांचा रिटेल बिझनेस ते खरेदी करणार. पारस डिफेन्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लायसन्स ॲग्रीमेंट टेंडेम डिफेन्स LLC बरोबर त्यांनी केला आहे. प्रेस्टिज सिटी मुलुंड इथे प्रेस्टिज फॉरेस्ट हिलची दुसरी फेज लॉन्च केली आहे. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू
2,200 कोटी एवढी आहे. हेक्झावेअर टेन्साय हा प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला. झॅगल APAC फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर 5 वर्षाचा करार केला आहे. एंटरप्राइज सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म ते पुरवणार आहेत. क्युपिड 150 कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळेल आणि ग्रोथ चांगली होईल असं क्युपिडच्या मॅनेजमेंटने सांगितलं. काल EV पॉलिसी सरकारने जी जाहीर केली त्या EV पॉलिसीमुळे आयशर मोटरचा शेअर पडला. म्हणजे 2028 नंतर फक्त EV गाड्यांचंच रजिस्ट्रेशन होईल. EV गाड्यांना रोड टॅक्स माफ होईल. 30 लाखापर्यंतच्या ज्या EVs असतील त्यांना 1 लाख एवढी सबसिडी मिळेल आणि 30 लाखाच्या वरच्या गाड्यांना मात्र रोड टॅक्समध्ये माफी मिळणार नाही. अशा काही योजना EVच्या संदर्भात आल्या. त्यामुळे काल आयशर मोटरचा शेअर पडला होता. विंडफॉल टॅक्स पेट्रोलसाठी एक्सपोर्ट ड्युटी ₹1.5 4 रुपये केली आहे. डिझेलसाठी मात्र एक्सपोर्ट ड्युटी कमी केली आहे, ₹14 8.5 रुपये केली आहे. आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे विमानाचं इंधन याच्यासाठी ₹12.5 7.5 रुपये केली आहे. रेल तेल 107.6 एवढे कोटी महानदी कोलफील्डकडून त्यांना वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही वर्क ऑर्डर 60 महिन्यांसाठी मिळाली आहे. आता अशी जेव्हा ऑर्डर मिळते तेव्हा आपण साधा हिशोब घालू शकतो की 5 वर्षांनी ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. 5 वर्षाचा कालावधी आहे म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये किती ऑर्डर पूर्ण करायची आहे? साधारण 21 ते 22 कोटींची. आता या 21-22 कोटींमध्ये फायदा किती होईल आणि मग त्याचा शेअरवर किती परिणाम होईल? राणे मद्रासने हिंदुस्तान कंपोजिट बरोबर करार केला. त्यांचा फ्रिक्शन बिझनेस जो आहे तो 370 कोटी रुपयाला राणे मद्रास खरेदी करणार आहे. आता कुठले शेअर तेजीत, कुठले शेअर मंदीत राहतील याच्यामध्ये RBIने काल सांगितलं आहे जे प्रॉप ट्रेडर्स असतात त्यांच्या फायनान्सिंगपूर्वी 50% गॅरंटी द्यावी लागत होती, बँक गॅरंटी. आता ही बँक गॅरंटी 100% द्यावी लागेल. तर त्याचा परिणाम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एंजल अशा शेअरवर होऊ शकतो. पहिल्यांदा तेजीतले शेअर बघूया. कोची शिपयार्ड, L&T फायनान्स, LIC हाऊसिंग फायनान्स, GMR एअरपोर्ट, मनकाइंड फार्मा, BEML, CCL प्रॉडक्ट्स. कारण कॉफीच्या किमती $300 पर्यंत वाढल्या आहेत. जीनस पॉवर, हुडकोने जे अपडेट्स दिले त्यांचं लोन सँक्शन 93% झालं आहे आणि डिस्बर्समेंट 28% झाली आहे. नागार्जुना कन्स्ट्रक्शन तेजीत राहील, त्यांना 535 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कोटक बँक, प्रेस्टिज इस्टेट. मी मगाशीच सांगितलं RBIने जी बँक गॅरंटी सांगितली आहे त्याचा परिणाम BSE आणि एंजलवर होईल.
पण MCXच्या बाबतीत मात्र जेफ्रीजचा रिपोर्ट आला आहे आणि जेफ्रीजनी 3600चं टार्गेट दिलं आहे. त्यामुळं MCX तेजीत राहू शकतो. KPIT, टाटा एलेक्सी, LTTS, ॲक्शन कन्स्ट्रक्शन, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, सांघी मूव्हर्स, राणे मद्रास, हिंदुस्तान कंपोजिट, व्होल्टास, कारण व्होल्टास आता मिडल ईस्टमध्ये AC एक्सपोर्ट करणार आहेत, टायटन, SML, महिंद्रा म्हणजेच पूर्वीची SML इसूझू याचे विक्रीचे आकडे चांगले आलेत म्हणून मिंडा कॉर्प, स्मार्ट वर्क्स, वी वर्क, रेलटेल, स्नायडर इलेक्ट्रिक, रिट्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, BDL, माझगाव डॉक्स, ONGC, NTPC ग्रीन, गोदरेज प्रॉपर्टी आणि फेडरल बँक. पण मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप असेल. आज नव्या सिरीजचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे सेटल होईस तोपर्यंत 1-2 दिवस व्होलटॅलिटी असते. तर त्याच्याकडे लक्ष देऊनच मार्केट करा. मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की मार्केट थोडंसं ट्रिकी आहे. हे वर्ष असंच जाणार की काय अशी शंका वाटू लागली आहे. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.